नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती नरवाडे म्हणजे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हे पहा, हे मी 28 साईजचं ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. याची कटिंग पाहायची असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा. फक्त 5 ते 10 मिनटात मी सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो, कारण माझं चॅनल नवीन आहे. हे पहा, खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंग आली, एकदम नीट शिलाई आलेली आहे. चला तर आपण सुरू करूया. हे पहा, हे मी अथ्थर म्हणजे पैस करून घेतलेलं होतं पहिलेच. मग नंतर मला आलं लक्षात, आपण मोंढा घेऊता 5 इंच आणि शोल्डर पण 5 इंच घ्यायचं आणि बगलमध्ये 1 आणि 1.5 इंच नेहमीप्रमाणे तुम्ही शिवत असाल तर नक्की तुम्हाला माहीत असेल. आणि मोंढा मोजून घ्यायचा आणि आथरून घ्यायचा आहे. हे पाहू शकता, क्रॉसपट्टी 2.5 आणि 3.5 इंचाची घ्यायची आहे. 1 इंच वर घ्यायची आणि राऊंड बरोबर घ्यायचं. अर्धा इंच आपण कटोरीला शिलाईसाठी घेत असतो. काखेमधून 2.5 आणि वरून 1 इंचाची माप घेऊन कटोरी आखून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी कट करते. डायरेक्ट पेपरवर कटिंग आहे, पेपरवर नाही आहे, कपड्यावर. छोटं माप असेल तर मी डायरेक्टच कट करते, मोठा असेल तरच पेपरवर करते. बघा, गळा कट करून घ्यायचा आणि पूर्ण ब्लाऊज कट करायचं. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. कमी जास्त काहीच करायचं नाही. काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून विचारा, कारण मी कट करू लागल्यानंतर मला लक्षात आलं की व्हिडिओ करायचा. मी नंतर करून पाहते. पंचकोनी गळा केलेला आहे. गळा उंची फक्त 2 इंच घेतली, पाहू शकता तुम्ही. आता आपण हे करून घेऊ, बाहीचं माप टाकून घेऊ. पहा, 1 इंच खाली शिलाई सोडायची आहे. अस्तरचं ब्लाऊज आहे म्हणून. 4.5 इंचाची बाही आहे. 4.5 इंच निम्मे करून माप टाकून घ्यायचं. कमी जास्त झालं तर ॲडजस्ट पण करून घ्यावं लागते. इंचपट्टी असेल तर कमी जास्त होत नाही. निम्मे घेतला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून बाहीचा आकार टाकून घेतलेला आहे. कमी जास्त होते म्हणून चेक करून पाहायचे, त्याच्यामुळं मी चेक करून घेतलेला आहे. समोरचा भाग पण कमी जास्त आहे का ते पाहून घ्यायचा, त्याच्यामुळे बाही आपली कमी पडत नाही. आता मी कटोरी कट करून घेते. जशी कटोरी आहे तशी ठेवून घ्यायची आणि छापून घ्यायची आहे तशी सगळ्या साईजनं टाकून क्रॉस कपड्यावर टाकायची आहे. पहा, मध्ये एकूण आपण 1.5 इंच घेतो, एकूण पण 1.5 इंच घ्यायची, नाही तर कमी जास्त घेतलं तर चालते, पण मी 1.5 इंचच घेते. बघा, खाली पण 1.5 इंच घ्यायची आहे. तसं माप टाकून घ्यायचं. शिलाई थोडीशी अर्धा इंच घ्यायची आहे. बघा, काचपट्टी बसवण्यासाठी. आता आपण 1.5 इंच टक्स सोडून आपण 5 इंचाची कटोरी इथे का ते पाहायची. अर्धा इंच थोडी शिलाई जाते, 4.5 इंचाची कटोरी निघते आपली. हे बघा, साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असते नक्की कमेंट करून सांगा. काचपट्टी आणि गोंडीपट्टी पण काढून घेते मी लगेच. आणि मेन अस्तर आहे आपलं हे ब्लाऊज पीस, त्याच्यावर आथरून घ्यायची आहे. कपडा आहे तसा थोडा शिल्लकच कपडा कट करून घ्यायचा, त्याच्यामुळं आपण दोरे वगैरे निघत नाहीत आणि शिवण्यात आपल्याला त्रास होत नाही. हे पहा, क्रॉसपट्टी हे कपडासुद्धा मी असंच याच पद्धतीनं कट करते. तुमची कशी पद्धत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. मी आज 10-12 वर्ष झाली ब्लाऊज शिवते. कोणतीही कंप्लेंट वगैरे काही येत नाही. पाहू शकता, एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. बाही आणि सगळं एकदम कमी कपड्यामध्ये ॲडजस्ट होऊन घेते. अस्तावर माप टाकले तर कापड कमी होतं, त्याच्यामुळे मी ॲडजस्ट करून कट करत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला कळेल कसं कट केलं. आणि शिलाईचा व्हिडिओ पण एक टाकलेला आहे मी, त्याला पण जाऊन पहा. शिवण्याची माझी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.